मित्रांनो, आता मी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज जिथे वास्तव्यास होते ते ठिकाण दाखवायला नेणार आहे. म्हणजे मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्हाला हे मंदिर दिसतंय आणि नमस्कार मित्रांनो, मी राजदीप कदम. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण जाणार आहोत संगमेश्वर येथील कसबा गावामध्ये, जिथे छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं. तर चला. मित्रांनो, आता मी शास्त्री पुलाच्या जवळ आहे आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला रोड दिसतोय, तो मुंबई गोवा हायवे आहे. तिथे आता नवीन पूल झाला आहे आणि जो सरळ रस्ता जातो तो कसब्याकडे जातो. तर चला जाऊया. हे डाव्या बाजूला जुना शास्त्री पूल आहे आणि आता आपल्याला सरळ रस्त्याने जायचं आहे कसबा गावामध्ये. मित्रांनो, आता आपण कसबा गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला जी समोर कमान दिसते तिथे छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तर आता थोडी भूक लागली आहे, तर त्याच्या आधी आपण थोडा नाश्ता करूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथली ठिकाणं एक्सप्लोअर करतो. मित्रांनो, आता मी कसबा गावात उभा आहे आणि समोरून जो रोड येतो तो हायवेच्या इथून रोड येतो कसबा गावामध्ये. आणि उजव्या बाजूला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा दिसतोय तुम्हाला. तर तो आधी आपण बघूया. चला. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान, धाडसी आणि पराक्रमी होते. त्यांना संस्कृत, मराठी, हिंदी, फारसी आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रावीण्य होते. केवळ 14व्या वर्षी त्यांनी बुधभूषणम हा संस्कृत ग्रंथ लिहिला, जो त्यांच्या विद्वत्तेचा उत्तम नमुना आहे. 1680 साली शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा खंबीरपणे सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मुघल, पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यांच्याशी निडरपणे लढा दिला. त्यांनी एकूण 120 लढाया लढल्या आणि प्रत्येक लढाईत विजय मिळवला. विशेषतः बुरहानपूरची लूट आणि रामशेज किल्ल्याचे 5 वर्ष संरक्षण ही त्यांची शौर्यगाथा आजही प्रेरणादायी मानली जाते. मित्रांनो, आता मी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज जिथे वास्तव्यास होते ते ठिकाण दाखवायला नेणार आहे. म्हणजे तिथे आता जुनं बांधकाम नाही आहे, म्हणजे जुनी वास्तू नाही आहे, नवीन बांधकाम केलेलं आहे तिथे. आणि या बाजूला इथे तुम्हाला हे जुन्या काळातले दगड दिसतात, म्हणजे त्यावेळेला बांधकामामध्ये वापरण्यात आलेले. आता माझ्यासमोर तो वाडा आहे सरदेसाईंचा. तर चला जाऊया. मित्रांनो, हे तुम्हाला जिथे बांधकाम दिसतंय तिथे पूर्वी
जुनी वास्तू होती जिथे संभाजी महाराज वास्तव्यास असायचे. आणि हे आत्ताचं तुम्हाला बांधकाम दिसतंय ते हे नवीन बांधकाम आहे. आणि हे तुम्ही जर इथे पाया बघितला याचा तर हे जुन्या काळातले दगड दिसत आहेत तुम्हाला. आणि त्यावेळेला वास्तू खूप मोठी होती ती. आणि आजूबाजूला तुम्हाला हे पडझड झालेलं दिसतंय बांधकाम. छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी पकडण्याची घटना 1689मध्ये घडली. ही घटना मराठा इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना मानली जाते. या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम असा होता. औरंगजेब अनेक वर्षापासून संभाजी महाराजांना पकडण्याचा प्रयत्न करत होता, पण मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे त्याला यश येत नव्हते. 1689च्या सुरुवातीला मुघल सुभेदार मुकर्रब खान याने संभाजी महाराजांना फसवण्याचा कट आखला. संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू सरदार कवी कलश हे रायगड सोडून काही काळ संगमेश्वर येथे होते. येथे काही महत्त्वाच्या रणनीती आखत असताना मुघल गुप्तहेरांना त्याची माहिती मिळाली. मुघलांच्या मदतीसाठी सरदार गणोजी शिर्के याने गद्दारी केली. 1 फेब्रुवारी 1689 रोजी मुकर्रब खान आणि त्याच्या सैन्याने अचानक संगमेश्वर येथे हल्ला केला. संभाजी महाराजांकडे मोठे सैन्य नव्हते, त्यामुळे त्यांना मोठा प्रतिकार करता आला नाही. त्यांना तेथेच पकडून औरंगजेबाच्या छावणीकडे नेण्यात आले. तुम्हाला जे सुरुवातीला जे दाखवलेले दगड मोठे तर ते या साईडला सुद्धा इथे बघायला मिळतात. हे बघा. तर तुम्हाला ते सुरुवातीला जे दगड दाखवले म्हणजे तो एक तिथे एक प्रवेशद्वार असू शकतं. आणि या बाजूला इथे 3 आहेत. तर म्हणजे जी एवढी मोठी ती त्यावेळेला वास्तू होती, जो वाडा आपण म्हणतो ना तो. आणि तुम्हाला जुन्या काळातली ती विहीर बोललो होतो ना, ती ही विहीर. मित्रांनो, तो समोर तिथे वाडा होता आणि त्याच्या पाठून इथे एक पायवाट येते. ती पायवाट खाली जंगलामध्ये जाते. तर तिथे काही जुन्या काळातली मंदिरं आहेत. ती मंदिरं मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम जंगल आहे इथे आणि आजूबाजूला तुम्हाला मोठी झाडं दिसत आहेत. तर त्या जंगलामधून ही एक पायवाट येते. आता त्या मंदिरांच्या इथे आपण आलेलो आहोत. माझ्या उजव्या बाजूला तुम्हाला एक इथे मंदिर दिसतंय आणि डाव्या बाजूला इथे 2 आहेत मंदिरं. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्हाला हे मंदिर दिसतंय आणि हे मंदिर हेमाडपंथी बांधकाम शैलीमधलं मंदिर आहे. आणि तुम्हाला हे मोठे मोठे दगड दिसत आहेत. हा सेम असेच आपण तिथे सुरुवातीला बघितले होते. पुढून बघूया कसं दिसतंय ते मंदिर. आणि मित्रांनो, मंदिरं खूप जुनी आहेत त्यामुळे पडझड झालेली आहे. आणि
बराचसा भाग तुम्हाला कोसळलेला दिसतो इथे. हे दगड केवढे मोठे ते दाखवतो तुम्हाला. एवढे मोठे अख्खे दगड आहेत आणि अशा दगडांपासून बांधकाम केलेलं आहे इथे. आणि यावरचं नक्षीकाम बघा. मित्रांनो, या बाजूला तुम्हाला पिंड दिसते आणि म्हणजे हा गाभारा असेल मंदिराचा आणि खरी मंदिराची एंट्री समोरून तुम्हाला दिसेल. या बाजूने एंट्री आहे. इथे आपल्याला मंदिराच्या समोर नंदी दिसतोय आणि इथून मंदिरामध्ये एंट्री आहे. तुम्हाला आतमध्ये घुमट दिसतोय बघा, कसा नक्षीकार बनवलेला आहे. मित्रांनो, हे एक तुम्हाला दुसरं मंदिर दिसतंय आणि या पण मंदिराच्या समोर तुम्हाला नंदी आहे दिसतो इथे या बाजूला. आणि या मंदिराच्या आतमध्ये आपण जाऊ शकतो. एकदम गारगार वातावरण आहे इथे आणि मंदिराचा घुमट बघा. इथे मूर्त्या होत्या असतील छोट्या छोट्या, त्या आता इथे नाही आहेत. आणि इथे आतमध्ये गाभाऱ्यात एक छोटी पिंड आहे. हे जे पिलरचे दगड दिसत आहेत ना, ते सुरुवातीला आपण मगाशी बघितलेले सेम तसेच आहेत हे दगड. आणि सगळ्या मंदिरांमध्ये असे दगड आहेत आणि ते पण एकदम किती नक्षीकाम करून कोरीव केलेले आहेत बघा. आणि याला वीरगळ बोलतात. मित्रांनो, वीरगळ म्हणजे वीरांच्या स्मरणार्थ उभारलेला दगडी स्मारकस्तंभ किंवा शिलालेख. प्राचीन काळात युद्धात शौर्याने लढताना वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्यांच्या स्मृतीसाठी अशा वीरगळ्या उभारल्या जात असत. या शिल्पांवर त्या योद्ध्याचे शौर्य, युद्धकथा आणि बलिदान यांची माहिती असते. मित्रांनो, नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा नावाचा चित्रपट रिलीज झाला आहे. सगळ्यांनी नक्की बघा, खूप भारी चित्रपट आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.